भाग 3च्या 5व्या सेमच्या विद्यार्थिनींचे गृहअर्थशास्त्र विषयाच्या तासिकेमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला स्वागत करते. विद्यार्थी मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण अपरिपक्व बालक जन्माला येण्याची 5 कारणे अभ्यासली. त्यातलं पहिलं कारण होतं मातेचा आहार. त्याच्यानंतर एकापेक्षा अधिक बालकाला जन्म देणे, गर्भावस्थेतील आजार, गर्भाशयातील विकृती आणि रक्तगटातील दोष, अशा 5 कारणांचा आपण अभ्यास केला. या 5 कारणांमुळे स्त्रियेला अकाली प्रसूती होते आणि अपरिपक्व बालकाचा जन्म होतो. मी मागच्याच पिरियडला सांगितलं होतं की याची जवळपास 12 कारणं आहे. तर पुढची जी कारणं आहे ती आता आज आपण अभ्यासणार आहोत. त्यातलं 6 नंबरचं कारण आहे प्रसूतीतील अंतर कमी. जेव्हा एखादी स्त्री कमी अंतराने गर्भवती राहते किंवा 2 अपत्यामधील अंतर कमी असतं, वयाचं अंतर कमी असतं, अशा वेळेसही ती अपरिपक्व बालकाला जन्म देऊ शकते. स्त्रीच्या 2 गर्भावस्थेतील अंतर कमी असल्यास स्त्रीचे शरीर गर्भाची निकोप वाढ करण्यास पुरेसं तयार नव्हतं. कारण पहिल्या प्रसूतीनंतर तिचं गर्भाशय पूर्ववत होण्यासाठी साधारणपणे 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी लागत असतो. 2 ते 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर स्त्रीचं गर्भाशय हे दुसरं गर्भ धारण करण्यास काय होतं, तयार असतं. आणि त्याच्यामुळे जर कधी एखाद्या वेळेस असं होतं की एखादी स्त्री 1 वर्षानंतरच म्हणजे जेमतेम ते मूल 10-11 महिन्याचं होतं, तेव्हा ती पुन्हा दुसऱ्यांदा तिला काय म्हणतात ती गर्भवती राहते. अशा वेळेस काय होतं की ते पहिलं बाळ असतं ते अजून जेमतेम वर्षाचंही झालेलं नसतं आणि दुसऱ्या बाळाची तयारी ती करते. आणि त्याच्यामुळे कधी काय होतं की तिचं जे गर्भाशय असतं ते दुसरं बाळ किंवा दुसरी गर्भधारणा करण्यासाठी पुरेसं नसतं, परिपूर्ण नसतं किंवा ते तेवढं सक्षम नसतं. आणि अशा वेळेस जर गर्भधारणा झाली आणि त्या स्त्रीला त्याचं निदान, गर्भवती असल्याचं निदान हे जर 3ऱ्या महिन्यानंतर 4 महिन्यांनी कळलं तर ती त्या मुलाचं अबॉर्शन पण करू शकत नाही, गर्भपात पण करू शकत नाही. आणि अशा वेळेस तिला त्या बालकाला जन्म दिल्याशिवाय गत्यंतर नसतं आणि त्यामुळे ती दुसऱ्या बालकाला जन्म देते. आणि अशाही परिस्थितीमध्ये अपरिपक्व बालक जन्माला येऊ शकतं. याला कारण काय की तिचं जे गर्भाशय असतं ते दुसऱ्या बालकाला किंवा दुसऱ्या बालकाला जन्म देण्यासाठी तयार नसतं किंवा ते निकोप नसतं, तेवढं परिपूर्ण नसतं. अशा परिस्थितीमध्येही अकाली बालकाचा जन्म होतो. अशावेळी जन्माला येणारं बालक हे निश्चित कमी वजनाचं असतं, कारण ते वेळेच्या पूर्वीच किंवा अकालीच त्याचा जन्म होतो. त्याच्यामुळे त्याचा परिपूर्ण विकास झालेला नसतो, सर्वांगीण विकास झालेला नसतो. आणि त्याच्यामुळे ते बालक कसं असतं, एक तर वजनाने कमी असतं किंवा ते 40 आठवड्याच्या आधी जन्माला येतं आणि त्याच्यामुळे त्याचा परिपक्वतेचा जो काळ असतो तो त्याला पुरेसा मिळत नाही आणि त्याच्यामुळे असा गर्भ परिपक्व नसतो आणि त्याच्यामुळे ते अपरिपक्व बालक म्हणून जन्माला येतं. त्याच्यानंतरचं पुढचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे मातेचं वय. आपण पाहतो की पूर्वी लहानपणीच लग्न करायचे आहे ना, म्हणजे बाल्यावस्थेमध्येच मुलींचे लग्न करून टाकायचे, मुलींचे वयाच्या आधीच. म्हणजे किशोरावस्थेची लक्षणं किंवा ज्याला म्हणतो लैंगिक अवयवाची परिपक्वता यायच्या आधीच लग्न व्हायचे. आणि त्याच्यामुळे तेव्हा पूर्वीचं जर तुम्ही तुमच्या आजी किंवा त्यांची आईची आजी यांचं जर कधी तुम्ही एखाद्या वेळेस एखादी गोष्ट ऐकली असेल किंवा उल्लेख आई करते तर तेव्हा ती म्हणते की माझ्या आजीला 18 मुलं होते, 20 मुलं होते, आहे की नाही. म्हणजे एवढ्याली मुलांची संख्या त्या स्त्रियांना असायची. कारण काय असं की लहानपणी लग्न व्हायचे, वयात जेमतेम आल्या नाही आल्या की त्या गर्भवती राहायच्या. म्हणजे त्यांचं गर्भाशयच परिपक्व नसायचं आणि ती स्वतःच गर्भवती असायची. आणि त्याच्यामुळे काय होतात की अनेक मुलांचा जन्म व्हायचा आणि जितक्या मुलांचा जन्म व्हायचा त्यातले निम्म्यापेक्षा जास्त मुलं काय करायचे, मरण पावायची. म्हणजे पूर्वी बालमृत्यू आणि मातामृत्यूचा दर हा खूप जास्त होता, कारण तेव्हा वैद्यकीय सुविधा नव्हत्या. आणि त्याच्यामुळे मातेचं वय कमी असल्यामुळे पूर्वी अपरिपक्व बालकाला जन्म दिला जायचा. अपरिपक्व बालकाची काळजी घ्यायची कशी याचं त्या स्त्रीला किंवा आईला तिचं स्वतःचं वय अपरिपक्व असल्यामुळे तिलाही माहिती नसायचं. आणि त्याच्यामुळे
अशी मुलं दगावायची. कधी कधी गर्भवती स्त्रियासुद्धा मुलाला जन्म दिल्यानंतर बाळ जगायचं पण आई मरून जायची आहे ना. अशाही आपल्याला घटना पूर्वी घडलेल्या दिसतात. आणि त्याच्यामुळे मातेचं वय हे काय म्हणतात अपरिपक्व बालकाला जन्म देण्यासाठी एक फार महत्त्वपूर्ण असं कारण समजलं जातं. मातेचं वय 20 वर्ष आणि त्याच्यापेक्षा म्हणजे 20 वर्षापासून ती आपल्या मुलाला आपल्या शरीरामध्ये गर्भाशयामध्ये गर्भधारणा करण्यास ती 20व्या वर्षी सक्षम होते. तर ते वय कितीपर्यंत 32 वर्षापर्यंत ती आपल्या गर्भामध्ये बालकाचं पालनपोषण करण्याला ती सक्षम असते. 32 वर्षानंतर पुन्हा तिच्यामध्ये शारीरिक बदल होतात आणि लैंगिक ग्रंथी ज्या असतात किंवा लैंगिक अवयव असतात ते हळूहळू शिथिल व्हायला सुरुवात होते. आणि त्याच्यामुळे 32 वर्षानंतर जर एखादी स्त्री गर्भवती राहिल्यास तर तिच्या बाळाच्या जीवाला किंवा तिच्या जीवाला धोका असतो. आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हा जो काय म्हणतात मुलांना जन्म देण्याचा जो कालावधी आहे तो मुलींचा 20व्या वर्षापासून सुरू होतो आणि जास्तीत जास्त तो 32 वर्षापर्यंत ती प्रसूती करता कशी असते उत्तम कालखंड समजला जातो. 20च्या पूर्वी पण अयोग्य आहे आणि 32च्या नंतर पण अयोग्य आहे. मातेचे वय जर 20पेक्षा कमी असेल तरी ती अपरिपक्व बालकाला जन्म देते, कारण तिचं स्वतःचंच गर्भाशय परिपक्व नसतं आणि त्याच्यामुळे तिच्या शरीरामध्ये परिपक्वता नसल्यामुळे गर्भाशयाला परिपक्वता नसल्यामुळे त्या गर्भाशयामध्ये वाढणाऱ्या गर्भाचंही ते गर्भाशय काय म्हणतात वाढ आणि विकास व्यवस्थित करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे 20 वर्षाच्या आधी किंवा 20 वर्षापेक्षा कमी वयाची जर एखादी स्त्री गर्भवती राहिली तर ती अपरिपक्व बालकाला जन्म देते, कारण काय की तिचं गर्भाशयच परिपक्व नसतं. तसेच मातेचं वय जर 34पेक्षा अधिक झाले असेल तर बालकाला जन्म देण्यासाठी ती सक्षम नसते. आणि अशा वेळेस एखाद्या वेळेस मुलाचा अट्टहास म्हणून जर एखाद्या स्त्रीने 34 वर्षांनंतर जर प्रेग्नन्सी ठेवली किंवा ती गर्भवती राहिली तर अशा वेळेस तिचं बालक जे आहे त्याचा जो विकास आहे तो व्यवस्थित होत नाही, परिपक्व होत नाही ते. आणि त्या बालकामध्ये काहीतरी विकृती राहते. एखाद्या वेळेस त्याला डोळ्यात कमी दिसतं किंवा एखाद्या वेळेस श्रवण दोष असतो किंवा एखाद्या वेळेस त्याचं मेंदूचा विकास योग्य प्रकारे होत नाही किंवा हृदयाचा विकास योग्य प्रकारे होत नाही. आणि त्याच्यामुळे अशा स्त्रीला जन्माला येणारं बालक हे सर्वसाधारणपणे विकृत असण्याची शक्यता जास्त असते. ही विकृती मानसिक असू शकते किंवा शारीरिक असू शकते किंवा कधी कधी काही बालकांमध्ये दोन्ही प्रकारच्या विकृती आपल्याला दिसून येतात. आणि अशी बालकं जन्मल्यानंतर त्याचं पालनपोषण करणं हे आईवडिलांना फार कठीण होऊन जातं. तसंच बालसंगोपन हे आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील स्त्रियांना कठीण झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात जर अशा प्रकारच्या विकृतीयुक्त जर बालक जन्माला आलं असेल तर मात्र त्याचं पालनपोषण करणं स्त्रीला फार काय म्हणतात कष्टदायी होऊ शकतं किंवा क्लिष्ट होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे मातेचं वय हे आपल्याला सायन्सने शिकवलेलं आहे की 18 वर्षानंतर, म्हणून आपल्या काय म्हणतात भारत सरकारने आहे ना आपल्या शासनाच्या कायद्यानुसार 18 वर्षानंतरच मुलीचं लग्न लावलं जातं. ती सज्ञान झाल्यानंतर तिच्या लैंगिक अवयवाची परिपक्वता झाल्यानंतर तिचं लग्न लावलं जातं. मुलांसाठी हा काळ 21 वर्षाचा आहे आणि मुलींसाठी 18 वर्षाचा आहे. आणि त्याच्यामुळे गर्भधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून मातेचं वय हे 20 ते 32पर्यंत उत्तम समजलं जातं. त्याच्यापूर्वी पण अयोग्य आहे आणि त्याच्यानंतर पण त्या बालकासाठी किंवा आईच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते घातक असतं. आणि त्याच्यामुळे जर एखादी स्त्री 20 वर्षापेक्षा कमी किंवा 32 वर्षानंतर 34 वर्षानंतर जर ती गर्भधारणा तिने केली तर अशा वेळेस अपरिपक्व बालक जन्माला यायची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर अपघात, जर स्त्री गर्भवती असेल आणि जर तिचा अपघात झाला, कुठे पडली, चालताना स्लिप झाली, जिन्यावरनं पडली किंवा एखादा अकस्मात मानसिक आघात जर तिच्यावर झाला तर काय होईल की तिच्या गर्भावर त्याचा परिणाम होतो. आणि अशा वेळेस ती अकाली तिची प्रसूती होते किंवा अकाली प्रसूती करवून घेतली जाते. कारण त्याच्याशिवाय जर ती प्रसूती जर केली नाही आईची तर आईच्या जीवाला धोका असतो. आणि त्याच्यामुळे जर गर्भाला आईच्या पोटामध्ये जर काही इजा झाली तर त्याचा परिणाम गर्भवती स्त्रीच्या जीवावर होतो. आणि म्हणून कधीकधी मुद्दामून असा अपघात झाला असेल किंवा ती स्त्री पडल्यानंतर पोटावर जर तिच्या दाब आला किंवा
एखादा मानसिक असा आघात जर तिच्यावर घडला की जो ती असह्य, तिच्यासाठी असह्य असतो, असा आघात जर तिच्यावर पडला तर त्याचाही परिणाम तिच्या गर्भावर होतो आणि ती स्त्री अवेळी प्रसूत होते आणि अवेळी प्रसूत झाल्यामुळे तिला अपरिपक्व बालक जन्माला येऊ शकतं. आणि म्हणून गर्भावस्थेमध्ये स्त्रीच्या आरोग्याच्या, शारीरिक आरोग्यासोबत तिचं मानसिक आरोग्यही जपणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून घरचं आणि जे काही तिचं नोकरीचं किंवा जे काही वातावरण असेल, त्या वातावरण जर तिच्या बालकाच्या संगोपनाच्या किंवा गर्भाच्या संगोपनाच्या दृष्टिकोनातून उत्तम असेल तर स्वस्थ आणि निरोगी बालक जन्माला येऊ शकते. परंतु जर याच्या विपरीत परिस्थिती असेल तर निश्चित अकाली ती स्त्री प्रसूत होते आणि तिला अपरिपक्व बालक जन्माला येतं. त्याच्यानंतरचा पुढचा 9व्या नंबरचा पॉईंट आहे मानसिक ताण, आहे ना. मानसिक ताण हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तो आपल्या मानसिक ताण जर असेल एखाद्या व्यक्तीवर तर त्याच्या शारीरिक आरोग्यावर, त्याच्या सामाजिक आरोग्यावर, त्याच्या सर्वांगीण विकासावर कसा दुष्परिणाम घडून आणतो. आणि म्हणून गर्भवती स्त्रीचा मानसिक ताण जर त्याच्यावर मानसिक ताण आला असेल तरीही ती अकाली प्रसूत होते. गर्भवती स्त्रीच्या मनामध्ये सतत दडपण राहत असेल, एखादी चिंता तिला खात असेल किंवा एखाद्या स्त्रीला 2-3 मुली असेल आणि आता मला मुलगा होईल की नाही असं जर सतत तिच्यावर दडपण असेल तर अशा मानसिक तणावामुळे पण स्त्री कशी होते, कधीकधी लवकर प्रसूत होते किंवा अकाली तिला प्रसूती होऊन ती कमी वजनाच्या बालकाला किंवा अपरिपक्व बालकाला जन्म देऊ शकते. यासाठी या अवस्थेमध्ये, गर्भावस्थेमध्ये कुटुंबियांचं सहकार्य तिला मिळणं अत्यंत आवश्यक आहे. कुटुंबाच्या सोबत, पतीच्या सोबत घरातील इतर सदस्यांचंही तिला सहकार्य असणं आवश्यक आहे. जर तिचं सगळ्यांचं सहकार्य असेल तर काय होईल की ती निकोप आणि स्वस्थ अशा बालकाला 9 महिन्यानंतर स्वस्थ अशा बाळाला जन्म देते, ज्याचं संगोपन करणं तिच्याहीसाठी पालक म्हणून आणि कुटुंबियाच्या लोकांसाठी पण कसं राहतं, योग्य राहतं. आणि त्याच्यामुळे कुटुंबियाचे सहकार्य असेल तर हे दडपण काही अंशाने तिच्यावर जर असेल तर तेही काय होऊन जातं, कमी होऊन जातं. सतत जर तिला एखाद्या गोष्टीची जाणीव करून दिली तर तिचं मानसिक ताण वाढून ब्लड प्रेशर, हृदयरोग अशा कुठल्याही प्रकारचे आजार किंवा कुठल्याही प्रकारचे नसलेले आजार तिला होऊ शकतात आणि त्याचा परिणाम तिच्या गर्भावर होऊ शकतो. याच्यामध्ये मानसिक ताण निर्माण होण्यासाठी आर्थिक अडचण जर घरामध्ये असेल, आर्थिक विवंचना असेल, कुटुंबियांची ती सतत काळजी घेत असेल किंवा तिचं पहिलं मूल जर अपंग असेल किंवा अपरिपक्व असेल तर दुसऱ्या मुलाचं संगोपन मी कसं करणार याची तिला सतत काळजी राहते. किंवा जसं आता आपण पाहिलं की 2 मुलांमधील अंतर कमी असेल, आहे ना, तरीही तिला पहिल्या मुलाची सतत काळजी राहते की बा पहिलंच मूल इतकं छोटं आहे, मी दुसऱ्या मुलाला कसं सांभाळेल, दोघांचं कसं संगोपन करेल, असे एक तिच्यावर ताण असतो, एक अशी तिच्यावर काय म्हणतात काळजी असते तिला एक प्रकारची. आणि त्याच्यामुळे पण कधीकधी अशा प्रकारची घटना घडू शकते. तिची दुसरी मुलं असेल आणि तिच्या दिनचर्येची काळजी असेल, मुलांच्या शाळेची काळजी, त्यांचे कपडे, त्यांचा अभ्यास, अशा अनेक गोष्टींचा गर्भवती स्त्री काय करते, सतत ताण घेत असते किंवा तिच्यावर अशा प्रकारचा सतत गर्भवती स्त्रीवर ताण असतो. जर ती पहिल्यांदा बाळंतीण होत असेल तर नसतो, पण जेव्हा ती दुसऱ्यांदा गर्भवती होते तेव्हा तिला पहिल्या बाळाची सातत्याने चिंता राहते. आणि असं सातत्याने जर ती चिंताग्रस्त राहिली तर तिच्यावर मानसिक ताण पडतो. आणि अशा वातावरणामुळे गर्भाच्या वाढीमध्ये, म्हणजे तिच्या पोटामध्ये असलेलं दुसरं बाळ आहे त्याच्या वाढीमध्ये, विकासामध्ये कुठेतरी अडचणी निर्माण होतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी तिच्या आरोग्याच्या निर्माण होतात. आणि तिच्या आरोग्याच्या तक्रारीचा परिणाम तिच्या पोटामधील असलेल्या गर्भावर होतो आणि त्या गर्भाचा विकास चांगल्या प्रकारे होत नाही. आणि अनेकदा काय होतं की कित्येकदा या मानसिक ताणामुळे ती स्त्री 40 आठवड्याच्या आधी किंवा 9 महिन्याच्या आधीच ती प्रसूत होते, अकाली प्रसूत होते. आणि अकाली प्रसूत झाल्यामुळे अशा स्त्रीला अपरिपक्व बालक जन्माला येतं. आणि अपरिपक्व बालक जर एकदा जन्माला आलं तर मग त्याचं पालनपोषण करणं तिच्यासाठी थोडंसं कष्टप्रद होऊ शकतं. कारण पहिलंच बाळ तिचं लहान असतं आणि त्यातल्या त्यात जर तिला दुसरं बाळ झालं तर ती दोन्ही बालकांचं एकत्र संगोपन करू शकत नाही. किंवा ते एकत्र संगोपन करताना जर ती नोकरी करणारी असेल तर तिची काय होते, दमछाक होते किंवा तिला खूप जास्त शारीरिक आणि मानसिक ताण पडतो आणि त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर होतो. आणि त्याच्यामुळे कधीकधी
याही कारणामुळे मानसिक जर ताण असेल स्त्रीवर तर याही कारणामुळे कधी-कधी ती अकाली प्रसूत होऊन अपरिपक्व बालकाला जन्म देऊ शकते. त्याच्यानंतरचं 10 नंबरचं आहे शारीरिक कष्ट. ज्या स्त्रिया खूप शारीरिक कष्ट करतात परंतु त्या मानाने त्यांना आहार मिळत नाही, व्यायाम मिळत नाही, त्यांची झोप पूर्ण होत नाही, त्यांना विश्रांती मिळत नाही, अशा स्त्रियासुद्धा कधी-कधी काय होतात, अकाली प्रसूत होतात आहे ना. गर्भवतीने आपल्या अधिक कष्टाची आणि जड कामं करणं म्हणजे तिच्या गर्भावस्थेला काय आहे गर्भाच्या आरोग्याला किंवा अनारोग्याला निमंत्रण देणं आहे ना. म्हणजे जड वस्तू उचलल्या तर अकालीच तिला काय म्हणतात रक्तस्रावाला सुरुवात होते आणि कधीकधी गर्भाचं तोंड होऊन अकालीच ती प्रसूत होऊ शकते. आणि त्याच्यामुळे गर्भवती स्त्रीचं जशी आहाराची काळजी आपल्याला घ्यावी लागते तशी तिचा विश्रांतीची, तिच्या व्यायामाची, तिला पुरेशी झोप असायला पाहिजे, तिला योग्य विश्रांती मिळायला पाहिजे. शारीरिक कष्ट तिला जास्त आवश्यकता नाही, म्हणजे रोजची कामं तिने केली तर चालेल परंतु जड वस्तू उचलणं किंवा वरून खाली येणं, खालून वर चढणं आहे ना, वजनी वस्तू घेऊन, तर अशी स्थिती असेल किंवा अशी शारीरिक कष्टाचे काम जर एखादी स्त्री करत असेल तर अशी ही स्त्री जड वस्तू उचलल्यामुळे पोटात तिचं दुखू लागतं आणि गर्भाशयाचं तोंड उघडून अकाली प्रसूती होऊन अपरिपक्व बालकाला ती जन्म देऊ शकते. आणि त्याच्यामुळे शारीरिक कष्टाची कामं म्हणजे ठीक आहे, शारीरिक कष्ट एक प्रकारचा व्यायाम आहे, म्हणजे अशी स्त्री नॉर्मल बालकाला जिची नैसर्गिक डिलेवरी होते किंवा नैसर्गिक प्रसूती होते परंतु अति जास्त शारीरिक श्रम हे सुद्धा तिच्या आणि तिच्या बालकाच्या जीवाला घातक असतात. आणि त्याच्यामुळे खूप शारीरिक कष्ट जर एखादी स्त्री करत असेल तर तीसुद्धा अकाली आपल्या बालकाला जन्म देते. आणि अकाली प्रसूती जर झाली तर निश्चित ते बालक अपरिपक्व असतं किंवा त्याचा शारीरिक वाढ आणि विकास हा जो आहे तो परिपक्व किंवा परिपूर्ण झालेला नसतो आणि अशा वेळेस ती स्त्री अपरिपक्व बालकाला जन्म देते. त्याच्यामुळे शारीरिक कष्ट करणारी स्त्री असेल तर निदान तिने या 9 महिनेपर्यंत किंवा 9 महिने नाही तर निदान